मरणाच्या तयारीने तुम्ही चळवळीत या. आंबेडकरी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता हा निर्भयच पाहिजे. बेतरा कार्यकर्ता या चळवळीत काम करू शकत नाही, त्याचं कामच नाही ते. बाबासाहेबांनी सगळं दिलं तुम्हाला, कल्चर दिलं, राजकारण दिलं, विचार दिलं, त्याचं ॲप्लिकेशन करायला आम्ही कमी पडतो. आता जर राजकारण चुकीचं असेल, जातीवादी असेल, धर्मवादी असेल, पैशाचा वापर होत असेल, गुंडगिरीचा वापर होत असेल, तर त्याला पर्याय तुम्ही चांगला दिला पाहिजे ना. हे चुकीचं आहे म्हणून सांगून संपत नाही. आणि RSSच्या सांस्कृतिक मुद्द्यावरचं BJP हे राजकीय व्याज आहे. शेतकरी पेरायचं जे बी असतं ना, तो उपाशी राहतो पण पेरायचं बी खात नाही. आपण जर पेरायचे बी असू तर आपण पोटासाठी खाऊन संपवायला लागलोय, असं माझं ऑब्झर्वेशन. अमरावती, त्याच्यानंतर संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, त्याच्यानंतर नांदेड, कोल्हापूर, सांगली आणि सातारा. मला वाटतं ही 7वी चर्चा आहे आमची. सुरुवातीला शेळके साहेबांनी काही पार्श्वभूमी म्हणून सांगितली. आम्ही पुस्तक लिहिले, त्यामुळे आम्ही काही फार बोलणार नाही. मी काही महत्वाच्या मुद्द्यांना अगोदरच्या वक्त्यांनी स्पर्श केल्यामुळे किंवा त्याच्या संबंधीची आपली मतं मांडल्यामुळे मी त्याची पुनरावृत्ती न करता 1-2 मुद्दे मांडून थांबणार आहे. एका गोष्टीची जाणीव मला आहे की मी परवा नांदेडमध्येही बोललो की महाराष्ट्रामध्ये जागे असणारे जिल्हे कुठले, किंवा जिथं ज्याला आपण म्हणतो की क्रांतिकारकत्व आहे, त्याचबरोबर विद्वत्ताही आहे, म्हणजे रस्त्यावरची लढाई आणि बौद्धिक लढाई या दोन्ही स्तरावरती लढणारे जे जिल्हे आहेत प्रामुख्याने महाराष्ट्रात. मला हे माहित आहे की नागपूरला दीक्षाभूमीचं केंद्र आहे. मला हे माहित आहे की नाशिकला प्रदीर्घ काळ लढा चाललेला होता. मला हेही माहिती आहे की कोल्हापूरच्या माणगाव परिषदेपासून बाबासाहेबांच्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात झाली. हे सगळं माहीत असून सुद्धा या जिल्ह्यांना मी कमी लेखत नाही, परंतु नांदेड आणि सोलापूर या 2 जिल्ह्यांचं वैशिष्ट्य असं आहे की इथं बौद्धिकताही आहे आणि क्रांतिकारकताही आहे. म्हणून अशा जिल्ह्यामध्ये मी बोलतो आहे, याचं मला भान आहे, नाही असं नाही. पण होतं कसं, कधी कधी होतं असं की असा क्रांतीचा लोळ येतो आणि पुन्हा शांत बसतो. खरं तर तो शांत बसण्याचा कालखंड कमी असायला पाहिजे, तो कधी कधी जास्त होतो. आणि तेव्हा जाणीव करून द्यावी लागते की अरे तुम्ही क्रांतिकारकाच्या भूमीतले लोक आहात, असे जास्त काळ गप्प बसू नका. हे सांगायला आम्ही इथं आलो. नांदेडचं मला तुम्हाला आवर्जून सांगायला पाहिजे. तुम्ही नाव ऐकून असाल, महाराष्ट्रातलं एक मोठं नाव आहे. आमचे सुरेशदादा गायकवाड ते अध्यक्ष होते. त्यांनी समारोपाला एक वाक्य वापरले. ते म्हणाले की इथून पुढे सेक्युलर मुवमेंटच्या कुठल्याही कार्यक्रमाला आमचा जिल्हा सक्रिय राहील. मला खूप आनंद वाटला. म्हणजे आम्ही जे काय करायला निघालो ते काय अगदीच खडकावर बी पेरले जात आहेत असं नाही, चांगल्या ठिकाणी पेरले जातात. हा एक वाद. दुसरा भाग असा आहे की हा एक प्रयोग आहे, आणि केवळ प्रयोग आहे असं नव्हे, तर थोड्याशा घाईगर्दीत केलेला प्रयोग आहे. घाईगर्दीत यासाठी म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांचं, फुल्यांचं समकालीन राजकारण काय आहे याच्यावरती स्वतंत्र लिहिलेलं हे पुस्तक नव्हे. माझी 2-3 व्याख्यानं झाली ती याच विषयावरती होती. सुरुवातीला उल्लेख केला याच विषयावरती मधु कांबळेंची प्रदीर्घ 2 भागामध्ये मुलाखत होती. आमचे पारमित आहेत आणि आमचे सावंत साहेब आहेत. ते आम्ही गोळाबेरीज करून हे पुस्तक छापलेलं आहे. यात एक महत्वाची उणीव राहिली आहे, ती पुढच्या वेळेला आम्ही कमी करतो आहोत. नाव जरी आम्ही फुल्यांनी समकालीन रान दिलं असलं तरी फुल्यांचं राजकारणाविषयीचं काय विचार होते ते आता आलेले नाही. ते पुढच्या
आवृत्तीमध्ये आम्ही टाकत आहोत. आर्टिकल आलेलं आहे आमच्याकडे, परंतु ते आता छापायचं राहिले, ते आम्ही करू. दुसरं असं की हे पुस्तकात जे काय आहे ते राजनीतीसारखं आहे. राजनीती, ज्याला पॉलिटिकल सायन्स म्हणतात. प्रत्यक्ष राजकारण यात किती आहे थोडं, पण जास्त राजनीती आहे जी आता हरवलेली आहे आपल्यात. एकूण सगळ्या भारतीय राजकारणातून राजनीती हरवलेली आहे. राजकारण शिल्लक आहे की ज्याला कुठल्याही प्रकारची नीती नाही आहे. म्हणून त्या राजकारणाला राजनीतीकडे वळवण्याचा हा एक प्रयत्न आहे. आणि अनेक प्रयोग अपयशी ठरल्यानंतर एखादा प्रयोग यशस्वी होतो. मग तो विज्ञानामध्ये असेल, समाजशास्त्रामध्ये असेल किंवा कुठल्याही चळवळीमध्ये असेल. हा आमचा प्रयोग 100% फेल गेला तर आम्हाला वाईट वाटणार नाही. कारण कसं असतं, आपण सगळे जाणते लोक आहात. एखादं झाड तोडायचं असेल तर 100व्या गावाला तुटलं तर त्या 100व्या एका गावाने ते तुटलेलं नसतं, अगोदरचे 99 गाव वाटलेले असतात. तसा हा एखादा पहिला गाव म्हणा, पुढे कधीतरी बघू. आमच्या काय नाव सुरुवातीत राहिलं, दत्ता थोरे सरांनी जे म्हटलं की पहिल्यांदा प्रयोग होते, त्याच्या अगोदर प्रयोग झाले नाही असं नाही. आम्ही काय अचानक उगवलेली माणसं नाही, आम्ही कोणाचे तरी असे आहोत. बाबासाहेबांच्या नंतर अनेक गट पडले, त्यातल्या खोब्रागडे गटाचे एक मोठे नेते की जे ओपनच्या जागेवर खासदार म्हणून निवडून आले होते, कर्नाटकचे दत्ता कट्टी. तर दत्ता कट्टीने आम्हाला ते त्यांचं मृत्यू व्हायच्या अगोदर 2 महिने आम्हाला बोलावून, हे मला सांगितलं पाहिजे, त्यांनी बोलावून आम्हाला सांगितलं की ही जी निवडणूक पद्धती आहे, आमच्या मधु कांबळेंनी सविस्तर बोललेले आहे, त्याच्यावरती मी काही भाष्य करत नाही, पण त्याने आम्हाला सांगितलं की इथून पुढे तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तर हा ट्रॅक बदलला पाहिजे. त्यांचे शब्द वापरायचे तर लढ्याचं मैदान बदललं पाहिजे म्हणाले. ज्या मैदानात आम्ही 100% लढाई जिंकू शकतो अशा मैदानात शत्रूला आणलं पाहिजे. आत्ताचं मैदान कसं आहे, शत्रूला विजयी करणार आहे. तुम्ही काही करा, काही करू नका, विजय त्यांचाच आहे. असं ते शत्रूचं अनुकूल मैदान आहे. ते मैदान बदलायचं असेल तर निवडणुकी पद्धतीच बदलली पाहिजे असं त्या आम्हाला. 10 वर्षापूर्वी आम्ही पहिल्यांदा मुंबईला हे प्रयोग केला. मला 2015ला, हे 10 वर्ष झाली बरोबर. आता कुठे लोक ऐकायला तर लागलेत, पूर्वी ऐकत पण नव्हते. आमचं म्हणणं असं की आता ऐकायला लागलेत, उद्या गतिशील होतील आणि परवा या सगळ्यांना आपण ज्या मैदानामध्ये निश्चित विजयी होऊ शकतो या मैदानात तिथे यावंच लागेल अशी परिस्थिती निर्माण करूया. म्हणजे फुले आंबेडकर समकालीन राजकारणाचं जे काही ठसा आहे किंवा जो काही प्रवास आहे तो यशस्वीतेकडे जाईल असं आम्हाला खात्री वाटते. ज्याची चर्चा झाली की जात आहे, धर्म आहे, पैसा आहे, गुंडगिरी आहे. मुद्दा आहे तो असा की हे बदलायचं आहे आपल्याला. हा सगळा राजकारणाचा जो पाया आहे तो बदलायचा आहे. मग बदलायचा असेल पाया तर त्याला तुम्हाला दुसरा पर्याय चांगला द्यावा लागेल. आपण कधी कधी बाहेर जेवायला जातो, हे कधी कधी बाहेर जेवायला जातो आता हे वजा झालं पाहिजे. आपण कधी कधी घरी जेवायला जातो असं म्हणायला असं झालेलं आहे. एखाद्या हॉटेलमध्ये चांगलं जेवण मिळतं, वाईट जेवण मिळतं जात नाही ना, आपण चांगल्याकडे जातो. म्हणून आता जर राजकारण चुकीचं असेल, जातीवादी असेल, धर्मवादी असेल, पैशाचा वापर होत असेल, गुंडगिरीचा वापर होत असेल तर त्याला पर्याय तुम्ही चांगला दिला पाहिजे ना. हे चुकीचं आहे म्हणून सांगून संपत नाही, त्याला पर्याय द्यावा लागतो. आणि मग त्याला पर्याय द्यायचा असेल तर छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा पर्याय होऊ शकतात. आता जी चर्चा झाली तो मोठा पर्याय आहे, फायनल पर्याय म्हणूया, पण त्याच्या अगोदर छोटे छोटे पर्याय सुद्धा आपल्याला देता येईल. हा जो पैशाचा वापर होतो ना, मगाशी मधु कांबळेंनी खूप चांगलं म्हटलं की आपल्याकडूनच कराच्या निमित्ताने घेतलेला पैसा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ते लोक घेतात आणि पुन्हा आपल्यालाच देतात आणि पुन्हा सत्तेचं परमिशन त्यांच्याकडून घेतात. हे एक दुष्टचक्र आहे. आणि परवा एक मुद्दा मांडला आमच्या ह्या सेक्युलर मुवमेंटचे जे भूमिका आहे त्याच्यामध्ये काय मुद्दे आहेत त्यातला हा पैशाचं काय करता येईल त्याचा एक मुद्दा मांडलाय छोटा
आणि तो उद्या 100% यशस्वी होईल अशी खात्री आहे. साधा मुद्दा आहे. काय मुद्दा आहे की आपल्याकडे दारिद्र्याची रेषा असते, त्याला काय इंग्लिश मध्ये काय हा जे काय असेल त्याला काय सवलती पण दिल्या जातात. आमचं म्हणणं असं आहे की दारिद्र्याच्या रेषेत जरा बाजूला ठेवा, श्रीमंतीची रेषा काढा. म्हणजे एखादी व्यक्ती किंवा एखादं कुटुंब जास्तीत जास्त किती श्रीमंत असावं त्याची एक मर्यादा ठरवणारी एक श्रीमंतीची रेषा काढा. तुम्हाला किती महिन्याला लागतं, कुटुंब तुमचं फार मोठं आहे म्हणा किंवा फार लक्झरी जीवन जगतंय म्हणा, मग महिन्याला तुम्हाला किती पाहिजेत, 1 कोटी, 10 कोटी, 100 कोटी, ओके 100 कोटी एखाद्या कुटुंबाकडे 100 कोटी ठेवा, वरचे द्या ना परत आमच्या आम्हाला. ते कशाला तुम्ही ठेवून घेतलेत? म्हणजे ही सगळ्या आर्थिक किंवा सामाजिक विषमता तुम्हाला नष्ट करायची असेल तर त्याला कुठेतरी तुम्हाला मर्यादा करायला लागतील की नाही. आणि हे मी तुम्हाला सांगतो, मी फार लहान कार्यकर्ता आहे. ही जी आम्ही भूमिका घेतलेली आहे, आज नाही उद्या आपला देश मान्य केल्याशिवाय पर्याय नाही. नाही तर ज्याच्याकडे काहीच नाही ते लोक उठतील आणि ज्यांच्याकडे आहे त्याच्याकडून हिसकावून घेतील. दुसरा त्याला पर्याय नाही. माणसं सण करतील कितीपर्यंत सण करतील, त्याला एक विशिष्ट प्रकारची मर्यादा आहे. त्या मर्यादेच्या पलीकडे माणूस आपोआपच बंडखोरी करायला लागतो. ती वेळ फार दूरची नाही असंही मला वाटतं. आणि म्हणून हा पाया बदलायचा असेल, आणखीन एक गोष्ट आहे, साध्या गोष्टी आपण त्या करायला पाहिजे. विद्यापीठ आहे किंवा एखादं आमच्या जिल्हाधिकाऱ्याचं कार्यालय आहे, तिथला जिल्हाधिकारी आणि तिथला शिपाई या दोघांच्या पगारामध्ये फार अंतर ठेवू नका. आता कलेक्टरचा पगार कमी करायच्या ऐवजी शिपाईचा पगार वाढवा ना. मग त्याच्या ज्या श्रेणी आहेत ना त्याच्यामध्ये अंतर कमी करा ना. म्हणजे त्यामुळे एक आर्थिक समता प्राप्त होईल. म्हणजे पैशाचा विनियोग चुकीच्या पद्धतीने जो होतो आहे त्याला कुठेतरी आळा बसेल, बंद बसेल असं मला वाटतं. बऱ्याच गोष्टी आहेत. काल काँग्रेस बलाढ्य पक्ष होता, आता बीजेपी आहे. तर आमचं एक साधं म्हणणं असं आहे की जे माझ्या अध्यक्ष भाषण देऊन जे स्वागत केलं त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे की RSS नावाचा जो काय त्याला रजिस्टर नसलेला पक्ष आहे. तर आमच्या दृष्टीनं काय आहे की RSS हे सांस्कृतिक मुद्दल आहे, त्यांचं सांस्कृतिक मुद्दल. आणि RSSच्या सांस्कृतिक मुद्द्यावरच बीजेपी हे राजकीय व्याज आहे. तुम्ही समजा उद्या त्याचं व्याज बुडवलं म्हणजे भारतातून आणि राज्यातून बीजेपी पक्ष तुम्ही पराभूत केला, व्याज बुडवलं, नुकसान किती? 0. मुद्दल तसंच तर शिल्लक आहे ना. त्या मुद्दलाला पराभूत करण्याचा आपल्याकडे काय आहे का असा एक मुद्दा आहे. बाबासाहेबांनी सगळं दिलं तुम्हाला, कल्चर दिलं, राजकारण दिलं, विचार दिलं. त्याचं अप्लिकेशन करायला आम्ही कमी पडतो. त्याची कारणं अनेक आहेत. काही जाहीरपणे बोलता येतात, काही जाहीरपणे बोलता येत नाहीत. परंतु एक गोष्ट खरी आहे की तुम्हाला त्याचं सांस्कृतिक मुद्दल हरवल्याशिवाय, म्हणजे बाळासाहेब आंबेडकर म्हणायचे की तुम्हाला अराजकीय ताकदीवरती राजकीय ताकद उभा राहते. म्हणजे नॉन पॉलिटिकल मुवमेंट वरती पॉलिटिकल मुवमेंट उभा राहते. ज्याला डायरेक्ट राजकारण करायचं नाही ते नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन करू शकतात ना. ती सुद्धा त्यालाच एकमेकाला पूरक असते असं मला वाटतं. आणि त्यातून जे पुढे येतं ते सांस्कृतिक राजकारण म्हणा किंवा सांस्कृतिक राजकारण किंवा राजकीय संस्कृतीकरण म्हणा. आमच्या अलीकडच्या राजकीय विचारवंतांच्या मध्ये तो मार्क्स नंतर आलेला कोण तो मोरे सर, नो मार्क्सवादी म्हणतात, ग्रामसी, अँटोनियो ग्रामसी. अँटोनियो ग्रामसीने संस्कृतीकरणाला अधिक महत्व दिलं. सांस्कृतिक त्याला शब्द वापरला की प्रभुत्ववाद, कल्चरल हेजिमनी असं इंग्लिशमध्ये त्याने म्हटलं. आपल्याला
त्या पद्धतीनं जाता येईल का? येता येईल, जाता येईल, नाही असं नाही. निवडणूक पद्धतीमध्ये बदल करण्याची एक मुवमेंट आम्ही सुरू करतो. हे सगळे आमचा एकदा राऊंड झाला आणि 6 ठिकाणी जातोय. त्यानंतर मगाशी मधु कांबळे यांची नावे घेतली अशा तज्ञांना बोलून ते एक मुवमेंटच आम्ही करतो आहोत. लोकांना त्या विषयाकडे, त्या मुद्द्याकडे घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु सांस्कृतिक राजकारणाचा आणखीन एक वाईट गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये जमातवाद आपोआपच येतो, धर्मवाद आपोआपच येतो. वास्तविक आता कल्चर हे सगळ्या जाती जमाती धर्मापासून वेगळं पाहिजे. पण झालंय कसं, आता प्रत्येक धर्माने आपापल्या संस्कृतीची मालकी केलेली आहे म्हणा, किंवा संस्कृतीवरती मालकी टाकलेली आहे असं म्हणू, किंवा संस्कृती वाटून घेतलेली आहे म्हणा. खरं तर सगळ्या धर्माच्या, सगळ्या जातीच्या अलीकडे पलीकडे संस्कृती असते. ती कुठल्या धर्माची जातीशी निगडीत नसते. पण आपल्याकडे ती ट्रॅजेडी, ती शोकांतिका, ती दुष्ट प्रवृत्ती आलेली आहे. आणि यापासून सुद्धा आपल्याला सावध राहिलं पाहिजे मला असं वाटतं. आपण काय करू शकतो, त्यातून एक कम्युनल डिक्टेटरशिप येते, हे वाईट आहे. एवढंच मला सांगायचं होतं. आणि उद्या आपले भारताचे, मगाशी आम्ही येताना कोण बोलत होतं मला माहित नाही, अंदाज बोलत असाल की तो मोदी असतील किंवा तिकडे ट्रम्प असेल किंवा तो तिकडे कोण पुतीन असेल, यांची हुकुमशाहीकडे वाटचाल चालू आहे असं कोणतरी बोल. मी त्यात एवढीच दुरुस्ती करेन, हुकुमशाहीकडे चाललेत, पण त्याच्यापेक्षा भयंकर कम्युनल डिक्टेटरशिप येते आहे, हे वाईट आहे. एका विशिष्ट जातीची, एका विशिष्ट संस्कृतीची हुकुमशाही येते आहे, हे सगळ्यात खतरनाक आहे. एका माणसाची हुकुमशाही आली तर काय तर करता येईल, काही करता येईल. पण जातीय किंवा जमाती अशी हुकुमशाही आली तर ती अतिशय भयंकर आहे. त्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे असं मला वाटतं. वाईट आहे, पटतंय आपल्याला. जग उद्या बाबासाहेबांना वैचारिक आदर्श म्हणून वाटचाल करणार आहे, त्याला पर्याय नाही. मुद्दा आहे तो असा की आता आपण काय करू शकतो, हा मुद्दा आहे. काही गोष्टी माझ्या आपल्याला आवडतील, नाही आवडतील, कदाचित राग पण येईल. तर मग कोणाला बोलल्यामुळे राग आला ना तर मला खूप आनंद होईल. लोकांना राग सुद्धा येणं झालंय आता काय बोललं तरी. म्हणजे राग येणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. तर तेवढं जरी झालं तरी पुष्कळ आहे. तुम्ही आलाय म्हणून तुम्हाला बोलतो, जे आले नाही त्यांना कसं काय बोलणार. म्हणजे कधी कधी आम्ही शिक्षक आहोत ना, प्राध्यापक, हजर असलेल्या विद्यार्थ्यांना गैरहजर विद्यार्थी का राहतात त्याच्यावर आम्ही लेक्चर देतो. एखादा विद्यार्थी सर आम्ही हजर आहे, आम्ही बोला की आमच्याविषयी काहीतरी, अशी पण परिस्थिती येते. नाही असं नाही, पण त्यातूनही आपण मार्ग काढला पाहिजे. एक 2 मुद्दे आहेत माझे, हे आपण करू शकतो. पहिली गोष्ट अशी की संघटन, पर्याय नाही. बाबासाहेब आंबेडकर आपले जर आदर्श असतील किंवा आहेतच, तर 1924ला त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली आणि आयुष्याच्या शेवटी महानिर्वाण त्यांचं होईपर्यंत, परिनिर्वाण होईपर्यंत ते संघटनेत होते, पक्षात होते. त्याच्या पुढचं बोलायचं का नाही मी ठरवत होतो म्हणून थांबलो. बाबासाहेबांनी एवढी पुस्तकं लिहिली की जी मी थोरे सरांची माफी मागून विधान करणार आहे. तुम्ही 30-40%, 10%, 5% म्हणाला. माझ्या प्रदीर्घ मुलाखतीमध्ये विधान आहे की साधारणतः 100 वर्षानंतर बाबासाहेब हळूहळू समजायला सुरुवात होईल. 100 वर्षात. आता जर कोण म्हणजे तुमची माफी मागतो, तुम्हाला जर 5-7% कळलं असेल तर सॅलरीच आहे. त्याचं कारण असं आहे, कारण सांगतो. त्याचं कारण असं आहे की बाबासाहेबांची निम्मी पुस्तकं अजून प्रकाशितच व्हायचे. 22 का 23 खंड प्रकाशित झाले. एकूण 45 खंड प्रकाशित होण्याचं असं लोक सांगतात ते कमिटीवाले. त्यामुळे आता मला कळालं असं म्हणणं सुद्धा अवघड आहे. पण जेवढं प्रकाशित झालेलं आहे, जेवढं आपण वाचलेलं आहे आणि त्यातलं जेवढं कळालेलं आहे
तेवढं आपण एकमेकाला सांगायचा प्रयत्न करीत आहोत, एवढाच त्याच्यातला भाग आहे. आणि म्हणून संघटनांबद्दल बोलत होतो, माझं ऑब्झर्वेशन आहे, निरीक्षण आहे. बाबासाहेबांचं नाव घेऊन जगणारा मनुष्य कुठल्या ना कुठल्या बाबासाहेबांच्या पक्ष संघटनेचा सदस्य असलाच पाहिजे. आमच्याकडे म्हणजे महाराष्ट्रावर इकडे तिकडे फिरताना लक्षात येतं, बाबासाहेबांच्या कुठल्याही संघटनेत पक्षात नाही. आणि त्याची ओळख हे गेली 40 वर्ष फुले आंबेडकर चळवळीत काम करतात. याच्यासारखा विनोद दुसरा कुठलाही नाही. मी अगोदर म्हणालो की बाबासाहेब आपले आदर्श असतील, बाबासाहेब 24 पासून 56 पर्यंत कुठल्या ना कुठल्या पक्षाने बदलले. स्वतंत्र मजूर पक्ष होता, शेड्यूल कास्ट फेडरेशन काढलं, बौद्ध महासभा काढली, रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली किंवा काही घटना लिहिली वगैरे सगळे. पण आपण संघटनेशिवाय पक्षाशिवाय कसे? इथं जवळ शेजारी आपल्या परभणीला परवा आंदोलन झालं आणि एक आपला दोन कार्यकर्ते मला वाटते गेले. मगाशी कोणी आमचे वाघमारे सर म्हणाले की काही 40 डॉक्टर आहेत. प्रत्येक माणूस जर संघटनेचा सदस्य असेल तर एकमेकाशी कम्युनिकेशन राहतं, संवाद राहतो. तुम्ही कुठल्याच पक्ष संघटनेत नसाल तर संवाद कसा राहील? याला एक आमचे विद्वान लोक आडवा प्रश्न विचारतात, आमची पक्ष संघटनेत काम करायची इच्छा आहे हो, कुठल्या पक्षात जाऊ? तुमच्यात 52 किती सर वाघमारे सर 52 तुमचे पक्ष, आम्ही कशात कुठल्याच जायचं? त्यालाही मी उत्तर देतो, 52 पक्षात तुला एक पण निवडता येत नाही. आणि वादा खातर जरा 52च्या 52 त्याच्या दृष्टीने वाईट आहेत, 53वा तो काढ पक्ष, काय बिघडत नाही. आम्ही काढली नाही सेक्युलर मुवमेंट. मी ढालेंच्या बरोबर 30 वर्ष काम केलं, बाळासाहेबांच्या बरोबर आम्ही 10 वर्षामध्ये 12 वर्ष काम केलं. त्यांनी आम्हाला काढून टाकलं नाही किंवा आम्ही राजीनामा दिला नाही. आम्हाला वाटलं जरा या पद्धतीने थोडं काम करावं म्हणून आम्ही करायला लागलो. मुद्दा आहे सर, मी कुणाला 4-5 विद्यापीठामध्ये मी रिसोर्स पर्सन म्हणून जायचो. ब्रिलियंट पोरं, MPhil करणारी, PhD करणारी. म्हटलं कुठल्या पक्ष संघटनेत नाही. म्हणजे मला म्हणायचं आहे काय, थेट म्हणायचं आहे काय, आम्ही एखादं पुस्तक लिहिलं किंवा आम्हाला काय वाचता यायला लागलं, विचारवंत आम्ही व्हायला लागलो, तर पक्ष संघटनेपासून तुम्ही अलिप्त राहता कसे? जो पक्ष संघटनेपासून अलिप्त राहतो त्याच्याबद्दल न बोललेलं माझी विनंती अशी की तुम्ही, आणि ऍक्च्युली सर वाघमारे सर तुम्ही फार चांगलं बोला, माझं नेमकं तुम्ही भाषण केलं. आणखीन एक मी स्लोगन दिलेली आहे. काय दिलेली आहे? जरा वैयक्तिक आहे सांगतो. 25-30 वर्ष मी नोकरी केली. बाहेर मोर्चा आहे, मी वर्गात आहे, आधी कधीच झालेलं नाही, कधीच झालेलं. कोल्हापूरमध्ये मी नोकरी केली, देवीस्ता असतं माहित आहे, MR कांबळेचा माहित आहे. म्हणजे कुठल्या तरी आपल्या विषयावरती बाहेर मोर्चा रस्त्यावरती आहे, आम्ही वर्गात शिकवतोय, असं माझ्या सर्व्हिसमध्ये एकही दिवस झालेलं नाही. ओके. रिटायर झाल्यावर मी दुप्पट काम करायला लागलो. आणि मध्ये 2014ला माझा एक मोठा अपघात झाला. अपघातातनं बाहेर आला मी चौपट काम करायला लागलो. म्हणजे नोकरीत असताना पावपट, एकपट म्हणून, रिटायर झाल्यावर दुप्पट आणि अपघात झाल्यानंतर चौपट. पण याच्यातून मी एक संदेश देतोय लोकांना की बाबासाहेबांचं माझ्या माहितीनुसार 15 ते 20 वेळेला भाषणामध्ये एक वाक्य आहे. काय वाक्य आहे? की मरणाच्या तयारीने तुम्ही चळवळीत या. आणि याला जोडून मी आता असं म्हणायला लागलोय की जेवढे म्हातारे आहेत ना त्यांनी आता फ्रंटला येऊया. तरुणांना आपण सुरक्षित ठेवूया, म्हणजे तरुणांचं रक्षण करूया आणि फ्रंटला म्हणजे समोर
पहिल्या रांकेमध्ये लढाईच्या आपण म्हातारे लोक येऊया. कारण का वाघमारे सरांनी सांगितले तुमचं सगळं झालंय ना, आता लग्न झाली, मुलं झाली, नोकरी झाली, आता तुम्ही जगून काय उपयोग आहे? चळवळीच्या नावाने मेला तर मरा ना. आणि तरुण जरा अजून त्यांच्या पुढे बऱ्याच गोष्टी व्हायच्या आहेत, ते दुसऱ्या फळीला राहू देत. आणि म्हणून या सगळ्या आता जर वयस्कर लोक जास्त आले असतील ऑडियन्स मध्ये तर त्यांना माझं नम्र आव्हान आहे की आता मरणाच्या तयारीनं चळवळीत पुढे या. आणि एकदा तुम्ही मरणाच्या तयारीनं चळवळीत आलात ना, सगळे भिवून पळून जातील. पण झालंय कसं, आम्ही एका सुरक्षित कोशामध्ये अडकून राहिलोय. पणाला काय लावणार? पणा एक लढाई आहे, लढायला पणाला कुठल्याही लढाईमध्ये शेवटी तुमचा जीवच पणाला लावावा लागतो. आम्ही नोकरी करताना आमची नोकरी पणाला लावली, काय वाईट झालं नाही, आम्हालाच घेऊन पण हे नोकरीला सुद्धा भेट नाही म्हटल्यावर कशा त्याच्या नादाला लागा म्हणायचे. जेव्हा तुम्ही मरणाच्या तयारीने उभा राहाल तेव्हा तुम्हाला कोणीही घेऊ शकत नाही. आणि पुन्हा एक शेवटचं वाक्य यातलं असं आहे की आंबेडकरी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता हा निर्भयच पाहिजे. बेतरा कार्यकर्ता या चळवळीत काम करू शकत नाही, त्याचं कामच नाही ते. निर्भय बना असंही आहे. आता कुठे तर चळवळ सोडायच्या निर्भय बना वगैरे, पण बाबासाहेबांच्या चळवळीचा पहिला दिवस आहे तो निर्भय बनण्याचा. आणखीन 2 गोष्टीचा उल्लेख करून मी थांबतो. हा प्रबोधनाचं होतं, संघटन, प्रबोधन, आंदोलन याला पर्याय नाही. मला हे माहित आहे की आता जे सरकार आलंय ना, ते कितीही मोठ्या लोकसंख्येचं आंदोलन ते मोडून काढू शकतात. ते दिल्लीचं ते शेतकऱ्याचं एवढं मोठं आंदोलन, आमच्या जरांगे पाटलांचं आंदोलन चालू आहे, त्याचं काय वेळ माहित नाही मला. मोठीच्या मोठी आंदोलनं चिरडून टाकण्याचं काम आता सरकार करते. हे माहीत असलं तरी सुद्धा आंदोलनाला पर्याय नाही. लोकशाहीमध्ये मी या माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे, संपादित केलेलं आहे. हे माझं एकट्याचं पुस्तक नाही. मी आहे, मधु कांबळे आहेत, आमचे परमित आहेत आणि डी.एस. सावंत आहेत. मी काय सांगत होतो की आंदोलनाला पर्याय नाही, आंदोलन केलंच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. आणखी शेवटचा एक मुद्दा असा आहे की संघटन, प्रबोधन, आंदोलन आणि आपली चळवळ, आंबेडकरी चळवळ, तो पक्ष, ती संघटना स्वतंत्रच ठेवायची. एनी हाऊ. छोटं रोपटा आहे, आता समजा ते रोपटा असेल तर शेळ्या मंड्या पण खाऊन जातात. तो ते स्वतंत्रपणे जर तुम्ही त्या रोपट्याचं झाडात रूपांतर केलं तर छोट्या असलेल्या रोपट्याला जर शेळ्या मेंढ्या खाऊन जात असतील, त्याचाच मोठा वृक्ष केला तर वाघ, सिंह सुद्धा सावरीला येतील. पण आपण ते रोपट्याचं झाड करायला पाहिजे ना, ती जबाबदारी आपली असायला पाहिजे असं मला वाटतं. आणखीन एक गोष्ट आहे, दुसऱ्याला नावं ठेवायचं बंद करूया, दुसऱ्याच्या चुका काढायचं बंद करूया. याने हे केलं नाही, त्यानं अरे बाबा तुला कळतंय ना, तू कर ना, मग तुला कोणी काय बंदी घातली का? बघा तुम्ही घरातनं फोन, सर काय फार वाईट आहे हो. म्हणलं काय वाईट आहे? तो आमका तसाच आमका. तू कुठं बसलास? मी घरातच आहे. जरा बाहेर तर ये की तू. तो रस्त्यावर जे काय चुकीचं करतोय ते सांगायला तू रस्त्यावर तर ये की. रस्त्यावर येऊन म्हणजे चुकीचा करतोय, बरंच काय तर होऊन जाईल ना. आणखीन एक गोष्ट आहे ती ऑब्झर्वेशनची आहे. जगामध्ये, मी सोलापूरमध्ये म्हणत नाही, जगामध्ये कुठेही चांगलं किंवा वाईट घडत असेल तर त्याला आपण जबाबदार असतो. हेरलांजीचं प्रकरण झालं 2006 ला. काय लोक म्हणाले आम्ही तिथं पाहिजे होतो. परभणीला झालं, कोल्हापूरचे लोक पाहिजे, आमचं तर झालं पाहिजे. असं जे वाटतं ना हे चुकीचं आहे. आपण एक असा आपल्या वर्तनाने, विचाराने, कृतीने असा एक माहोल तयार करतो, असं एक वातावरण आपण तयार करतो की त्या वातावरणामध्ये अशा घटना घडणे अपरिहार्य ठरतं. इतर देशात मी काय फार लांब गेलो नाही, पण काही देशामध्ये असं नाही घडू शकत. अमेरिकेमध्ये आमचे काही मित्रांची मुलं आहेत, ती सांगतात की एक मुलगी उठते, म्हणजे तिकडच्या आपल्याकडे घरी धरू, तिकडची मुलगी, एक तरुण मुलगी 20-25 वर्षाची मुलगी रात्रीच्या 12-1-2 वाजता उठते आणि एकटी जाऊन कुठेतरी आईस्क्रीम खाऊन पाहिजे. भय नाही वाटत तिला.
ते लोक सांगतात आम्हाला प्रत्यक्षात. आपल्याकडे दिवसा 12 वाजता एखादी मुलगी चालली तरी काही खरं नाही. मला काय म्हणायचं नीट समजावून घ्या हे मी काय म्हणतोय ते. आपल्या वर्तनाने असा एक माहोल, असं एक वातावरण आपण तयार करत असतो की त्या वातावरणामध्ये, त्या परिस्थितीमध्ये अशी इतक्या वाईट गोष्टी घडायला हरकत नाही अशी आपली मूक मंजुरी असते. त्या परभणीला गेल्यावर आम्ही म्हटलं, त्या कलेक्टरना म्हटलं आम्ही की जेव्हा 25-30-40 वर्षापूर्वी असेल साधारणतः मागासवर्गीयांच्या स्त्रियांच्या वरती अत्याचार झाला की आम्ही मोर्चे काढायचो आणि गुन्हेगाराला फाशी झाली पाहिजे म्हणून घोषणा द्यायचो, काय तर करायचो. भारतातल्या, महाराष्ट्राच्या कायद्याने ते नीट लक्षात घेतलं नाही. त्यांचा रोल त्यांनी नीट केला नाही. गुन्हेगारांना जरब बसेल आणि दुसऱ्यांना त्याचा लेसन जाईल अशा प्रकारची कारवाई केली नाही. परिणाम काय झाला? काल फक्त मागासवर्गीयांच्या स्त्रियांच्यावरती अत्याचार होत होते. आज कुठल्याही समाजाची कुठलीही स्त्री सुरक्षित नाही आहे. आणि म्हणून एक माहोल तयार केला ना, प्रशासनाने केला, शासनाने केला, समाजाने केला. इतकंच काय, कुठल्या जातीच्या स्त्रीवर अत्याचार झाला तेव्हा मोर्चा कुठल्या जातीच्या लोकांनी काढायचे हेही आम्ही ठरवलं होतं. इतक्या अशा या विचित्र वातावरणामध्ये वाईट घटना घडणार नाही तर कशा घडतील. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे, जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये एखादी वाईट गोष्ट घडली तर स्वतः तुम्ही सुद्धा त्याला जबाबदार आहोत, कारण एक विशिष्ट माहोल तयार करण्यामध्ये तुमचाही रोल आहे. आणि म्हणून हा जो काही गिल्टीनेस आहे, हा जो काही अपराधीपणा आहे, तो तरी किमान निर्माण व्हावा अशी माझी या मान्याच्या पाठीमागची विनंती होती. सक्रिय व्हा. आणखीन एक शेवटचा, खरोखरच शेवटचा मुद्दा सांगतो, थांबतो. आपण सगळे शिकलेले, 4 पैसे नोकरीच्या निमित्तानं का असताना मिळवणारे लोक कोण आहोत माहित आहे? शेतकऱ्याकडे पेरायचे बी असतात, पेरायचे बी. आपल्यापैकी शेतीतल्या लोकांना सगळ्यांना, आपण काय फार इंग्लंड अमेरिकेतले लोक नाही, आपल्याला माहित आहे. शेतकरी पेरायचं जे बी असतं ना, तो उपाशी राहतो पण पेरायचं बी खात नाही. आपण जर पेरायचे बी असू तर आपण पोटासाठी खाऊन संपवायला लागलोय असं माझं ऑब्झर्वेशन. ते पेरा, आपण पेरायचे बी आहोत, ते पेरा. म्हणजे तुमच्या जगण्यामुळे किती, समजा माझं आता 76 वर्ष आहे, तुमचं काय असेल ते असेल, तुम्ही पेरा या, तुम्ही जर पेरायचे बी असाल तर याचा अर्थ असा की तुमच्या जन्मापासून मरेपर्यंतच्या कालखंडामध्ये तुम्ही किती लोकांना चळवळीत सक्रिय केलं, तुमच्यामुळे किती लोक चळवळीत सक्रिय झाले. आणि मग ते सुद्धा म्हणतील की आम्ही पेरायची बी आहे, आमच्या सुद्धा आयुष्यामध्ये एवढे लोक आम्ही सक्रिय चळवळीमध्ये आणले. अशी जर एक लिंक, असं एक वातावरण, असं जर आपण एक प्रवाह निर्माण करू शकलो तर मला असं वाटतं की अशक्य काही नाही. आत्ताच्या सरकारबद्दल, त्याच्या कार्य करण्याच्या पद्धतीबद्दल अनेक लोक घाबरू नये. पण मी तुम्हाला सांगतो, शत्रू जेवढा मोठा असतो तेवढे त्याचे वीक पॉइंट अधिक असतात. ते जे वीक पॉइंट शोधूया, तिथं वार करूया, आणि हा किती मोठा शत्रू असला तरी त्याला आपण आडवा करू शकतो. याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं की जगाने स्वीकारावा असं तत्वज्ञान, असा विचार आपल्या बरोबर आहे. ते जे शत्रू पक्षातले लोक आहेत ते पराभूत झालेला विचार, म्हणजे ज्याला आपण काय म्हणू, त्यांची सगळी जी इमारत उभी आहे ती भुसभुशीत मातीवरती उभी आहे, चुकीच्या तत्वज्ञानावरती उभी आहे, ती फार काळ टिकणार नाही. आणि म्हणून फक्त धक्का द्यायची गरज आहे. तो धक्का द्यायला आपण तयार होऊया, एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.